शिवाजी पार्कात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यास्थळी अद्यापही चिखल आणि पाणी पाहायला मिळते। पंपाद्वारे शिवाजी पार्कातील पाणी उपसण्याचं सध्या काम सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर काही तासांमध्येच पार पडणार आहे। मात्र दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट आहेच, मात्र मैदानात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। यामध्येच पाण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात निचरा करण्याचा प्रयत्न हा पंपाद्वारे करण्यात येतोय। एकूणच शिवाजी पार्क मैदानावरती जर पाहिलं तर आता पंपाद्वारे जे पार्कामधलं पाणी आहे ते उपसण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही या शिवाजी पार्क मैदानावरती चिखल आणि पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। काही तासांमध्येच हा दसरा मेळावा सुरू होणार आहे। शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दसरा मेळाव्यासाठी खरं तर शिवाजी पार्क मैदानावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र त्यांच्या समोर हे चिखलाचं आव्हान एकंदरीत पाहायला मिळतंय। आज शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती असेल, काही निर्णय असेल, कानमंत्र शिवसैनिकांना देण्यात येणार आहे। मात्र जे शिवसैनिक हा कानमंत्र ऐकण्यासाठी आलेले आहे, जे शिवसैनिक विचारांचं सोनं लुटण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्यासमोर मात्र हा चिखलाचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे स्थानिक शिवसेना नेते असतील यांच्याकडून खरं तर हा पंप लावण्यात आलेला आहे। पालिकेला विनंती केली होती, मात्र अद्याप हे पंप लावण्यात आलं नव्हतं। मात्र हा आता पंप लावण्यात आलेला आहे। किती वेळा त्या पाण्याचा निचरा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हा चिखल हा खरं तर डोकंदुखी हा शिवसैनिकांसाठी ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यामध्येही दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरतीच होणार असा एकंदरीत निश्चय जो आहे तो ठाकरे गटाचा आहे। त्यामुळे येत्या काही तासांमध्येच या ठिकाणी दसरा मेळावा पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र चिखल या ठिकाणी अद्यापही कायम पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा काही तासांतच या ठिकाणी पार पडणार आहे। शिवाजी पार्क मैदानावरती पूर्ण तयारी झालेली आहे। चिखलाचा प्रश्न या ठिकाणी आहेच, मात्र शिवसैनिक जे आहेत ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, काही सांगली, पुणे, सांगोला, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सुद्धा या ठिकाणून आलेले आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल? खरं तर चिखल पाहायला मिळतोय शिवसैनिकांसाठी, खरं तर नवीन बाब नाहीये, मात्र दरवर्षी होत असं यंदा जास्त चिखल पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे हा जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे दसऱ्याची निमित्त दसरा मेळाव्याची परंपरा घालून दिली, त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत असतात। आणि ऊन पाऊस वारा, शिवसैनिकाचं जीवन हे संघर्षमय आहे। आणि हा एवढा पाऊस म्हणजे हा काहीच नाही, आम्ही तर शेतकरी शिवसैनिक आहोत। संध्याकाळी तुम्हाला या मैदानात चिखलामध्ये भरगच्च शिवसैनिक याच्यामध्ये उभे दिसतील। ऊन पाऊस वारा ह्याच्यावर मात करणारा शिवसैनिक, कुठेही पहा दर्या डोंगर पार करणारा शिवसैनिक। हे पाणी तर काहीच नाही, हे सावट काहीच नाही। बरं जे दळभद्र्यांचं सावट आहे ना, ते आम्ही बी दूर करू, कारण काय बाकीच्यांना आनंद झाला असेल। कारण दसरा मेळावा हा पारंपरिक आहे, ते सोनं लुटण्यासाठी आमचा शिवसैनिक येतो। असं एकही वर्षांनी सभा फेल पडली तर एक साल तर आम्ही असं पाण्यात उभं होतो तरी गच्च हे मैदान भरलं होतं। उद्धव साहेबांची सभा फेल पडणार नाही, पडणारी नाही, आयुष्यात पडणार नाही। जरी हा दसरा मेळावा समुद्रात घेतला असता तरी या ठिकाणी गर्दी जमली असती। संध्याकाळी अशाच प्रकारची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्याला कशाप्रमाणे शिवसैनिक उत्साह या ठिकाणी दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।